सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी लीळा पाहणार आहोत। आजच्या सत्रामध्ये तुम्हाला समजणार आहे पंडित माहिमभट्ट हे स्वामींच्या सन्निधानामध्ये कसे आले, स्वामींच्या सन्निधानामध्ये येण्याचा योग कसा आला, हे आपण आजच्या या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत। स्वामींची आणि त्यांची चर्चा कशी होते, कोणते कोणते प्रश्न विचारतात माहिमभट्ट, स्वामी त्या प्रश्नाचं उत्तर कसं देतात, खूपच महत्त्वपूर्ण आजचं चरित्र होणार आहे। आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लगेच या व्हिडिओला लाईक करा, कारण नेहमीच्या प्रमाणे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब चॅनलमध्ये। तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे, कारण या चॅनलवर दररोज स्वामींचे नवनवीन चरित्र मी अपलोड करत असतो। तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये जे काही स्वामींचे चरित्र येणार आहेत ते तुमच्याकडून सुटणार नाहीत। आजचं चरित्र मोठं आहे, व्हिडिओ आजचा खूप मोठा होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही मध्येच चरित्र सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत हे चरित्र ऐका, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल। माहिमभट्ट स्वामींपाशी कसे येतात आणि काय चर्चा होते आणि त्यांना कसा बोध होतो हेही तुम्हाला आजच्याच सत्रामध्ये समजणार आहे। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 133। माहिमभट्टा उदग्रहणिका पूर्वकैश्वर प्रतिती करणे। माहिमभट्ट हे खूप विद्वान असतात आणि त्यामुळेच काय झालेलं आहे तर पहिल्याच भेटीमध्ये त्यांना बोध झालेला आहे। भट्टोबासांना 7व्या भेटीमध्ये बोध झाला होता, 8व्या भेटीमध्ये अनुसरले होते, परंतु माहिमभट्टांना पहिल्याच भेटीमध्ये बोध झालेला आहे। एवढे विद्वान पंडित होते, एवढे हुशार होते, एवढी लवकर त्यांनी परख करून घेतली की हेच परमेश्वर अवतार आहेत। माहिमभट्टा उदग्रहणिका पूर्वक ईश्वर प्रतिती करणे। माहिमभट्टांनी स्वामींसोबत चर्चा केली। उदग्रहणिका म्हणजे काय तर चर्चा करणे शास्त्राची, आणि अशी चर्चा केल्यानंतर त्यांना ईश्वर प्रतीती आलेली आहे स्वामींवर की हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणजेच ईश्वर अवतार आहे। माहिमभट्ट ते सराळाचे माहिमभट्टासी 5 दर्शने वाचिली। माहिमभट्ट कुठले होते? माहिमभट्ट हे सराळ्याचे होते। सराळा गाव पूर्वीच्या काळामध्ये, म्हणजेच जास्त जुनी गोष्ट नाही तर एक 25-30 वर्षापूर्वी सराळा हे गाव संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होतं आणि हल्ली सराळा हे गाव नगर जिल्ह्यामध्ये आहे। संभाजीनगर म्हणजेच आताच औरंगाबाद, ज्याला औरंगाबाद बोलतात, परंतु जे खरे धर्माभिमानी आहेत ते संभाजीनगर बोलतात, कारण ज्या औरंग्याने आपल्या रुद्धपूरचा राजमड पाडलेला आहे, त्यावर मस्जिद बांधली, त्या व्यक्तीचं नाव आपण एवढ्या आदराने कशाला घ्यायचं? औरंगाबाद म्हणे, त्याला कशाला आबाद करायचं? आपल्याला बर्बाद करून टाकलं त्याने, आपली काशी बर्बाद करून टाकली त्याने, त्याला कशाला आबाद म्हणायचं आपण? संभाजीनगर असं बोलतात। तर त्या जिल्ह्यामध्ये माहिमभट्टांचं सराळा नावाचं गाव होतं, आता नगर जिल्ह्यामध्ये आहे। तर माहिमभट्टांनी 5 दर्शन वाचली, म्हणजे षडशास्त्रापैकी 5 शास्त्र त्यांनी महाराष्ट्रात वाचले, म्हणजेच अध्ययन केलं। 6वे दर्शन प्रभाकर, 6वं दर्शन त्यांचं जे होतं ते 6वे दर्शन प्रभाकर, 6वं दर्शन हे प्रभाकर होतं। ते ये देसी वाचू नये, प्रभाकर नावाचं जे शास्त्र होतं ते शास्त्र महाराष्ट्रामध्ये वाचता येत नव्हतं, अध्ययन करता येत नव्हतं। मग तेलंग देशी वाचुनी आले। तेलंग देशी म्हणजेच जे काही आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, या भागामध्ये ते आले आणि इथे त्यांनी त्या ग्रंथाचं, प्रभाकर नावाच्या या दर्शनाचं अध्ययन केलं। आले या उपरी गणपती आपियोसी भेटी झाली, उघाणी झाली, मग माहिमभट्टी म्हणितले उभे गंगा तटाकी आळू माळू पानरट धरू गणपती आपयो जाणती। 6व्या शास्त्राचं अध्ययन करून आले ते प्रभाकरचं, आणि ज्यावेळेस ते स्वतःच्या गावाकडे गेले, तिथे गेल्यानंतर मग ते त्यांच्या मामाला भेटले गणपतापयोंना आणि त्यांच्यासोबत चर्चा केली। चर्चा झाल्यानंतर माहिमभट्ट म्हणतात की आळू माळू पानरटे, म्हणजेच काय, थोडं बहुत शास्त्र, जे काही धर्मग्रंथ आहेत त्या धर्मग्रंथांच्या काही पानांचं ज्ञान गणपतापयोंना आहे, बाकीचं कोणालाच ज्ञान नाही कशाचं। मग गणपतापयो म्हणितले, गणपतापयोंच्या लक्षात आलं
की माहीमभटांना खूप गर्व आलेला आहे आणि म्हणून गणपताप्यो काय म्हणतात, माहीमभटो तुमची या वाचल्याचे फळ ते होय, जे श्री चांगदेव रावळा गोसावियासी भेट होय. गणपताप्यो म्हणतात, माहीमभट्ट हो, तुमच्या वाचिलियाचं म्हणजे तुम्ही जे अध्ययन केलं, अभ्यास केला, एवढे उच्च शिक्षा विभूषित झालेले आहात तुम्ही, या अभ्यासाचं फळ तेव्हा होईल जेव्हा तुम्ही श्री चांगदेव रावळांची भेट घेणार. माहीमभट्ट म्हणतात, ते काही विद्वांस, ते काही फार विद्वान आहेत का? गणपताप्यो म्हणतात, ना महात्मे, विद्वान आहेत की नाहीत हे माहिती नाही मला, परंतु महात्मे आहेत एवढं माहिती आहे. काही शास्त्र जाणती, माहीमभट्ट म्हणतात, काही त्यांनी शास्त्रांचं अध्ययन केलेलं आहे का? मा जाणती की नेणती ते नेणो, गणपताप्यो म्हणतात, त्यांना काही शास्त्राचं ज्ञान आहे की नाही तेही मला माहिती नाही. ते मराठी तव अनावर बोलत असती, परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप सुंदर अशी मराठी भाषा बोलतात, एवढं मला माहिती आहे. सुंदर मराठी बोलतात ते, बाकी शास्त्र येते किंवा नाही ते काहीच माहिती नाही मला. मराठी मात्र खूप सुंदर बोलतात ते. ते महात्मे आणि वरी मराठी बोलताती, तरी मासी माही अशी काही बोलती. माहीमभट्ट गर्वाने भरलेले आहेत. आणि माहीमभट्ट काय म्हणतात, ते तर फक्त महात्मे आहेत आणि वर मराठी बोलतात फक्त. तर असे महात्मे माझ्यासारख्या माहियाशी काही बोलती म्हणजे माझ्यासोबत काय चर्चा करणार आहेत ते शक्यच नाही. ते मराठिया बोलती तरी मी संस्कृते बोलेन. माहीमभट्ट म्हणतात, ते जर मराठीमध्ये बोलतील तर मी संस्कृत मध्ये बोलेन, मी एवढा विद्वान पंडित आहे. हो का? माहीमभट्ट म्हणतात, ठीक आहे, तुम्ही त्याच्या दर्शनात जाल तेवेळी माते घेऊन जा. माहीमभट्ट गणपताप्योंना म्हणतात, तुम्ही ज्यावेळेस स्वामींच्या भेटीला जाणार त्यावेळेस मलाही सोबत घेऊन जा, बघूयात किती तुमचे स्वामी हुशार आहेत, किती विद्वान आहेत. मी त्यांची पारख करेन, मी परीक्षा बघेन त्यांची. मग एकुदी गणपती आप्यो गोसावियाच्या दर्शना निघाले. एके दिवशी गणपताप्यो स्वामींच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. माहीमभट्ट बासा ते बोलविले, दोघे निघाले. मग माहीमभट्ट बास वाटे अवघी स्थळमरण करू लागले. गणपताप्योंनी माहीमभट्टांना बोलवलं की चला, मी स्वामींच्या दर्शनाला जात आहे, तुम्हाला यायचं म्हटला होता तुम्ही, तर चला आता सोबत. मग माहीमभट्ट पण आले, दोघे जण निघाले. रस्त्याने जात असताना माहीमभट्ट मनामध्ये चिंतन मंथन करत आहेत. काय लक्षात येते आपल्याला यावरून? माहीमभट्टासारखा विद्वान माणूस, मनामध्ये गर्व आहे की मी खूप विद्वान आहे, तरी पण हा माणूस ओव्हर कॉन्फिडन्स होत नाही. माहीमभट्ट जे आहेत ते मनामध्ये चिंतन करत आहेत, मनन करत आहेत. तर असं आपण शास्त्राचं, धर्माचं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे की आपल्या धर्माचं काय होणार, आपण धर्मासाठी काय करू शकतो. लोक एवढं करत आहेत धर्मासाठी, आपण काय करतोय? आपण तर लोकांच्या बहकाव्यामध्ये जातोय. हे हल्लीचे पुरोगामी लोक, तथाकथित पुरोगामी लोक सर्व देवाधर्माला नावबोटं ठेवतात आणि स्वतःला हुशार म्हणून घेतात. त्यांना फक्त टार्गेट करायला सनातन धर्मच दिसतो आपला. तर असं होऊ नये यासाठी आपणही धर्माला जागरूक असलो पाहिजे. आपणही सत्य सनातन महात्मा धर्म की जे बोलतो आरती झाल्यानंतर, तर त्या धर्माचा आपल्याला अभिमान राहिला पाहिजे आणि धर्माच्या पूरक काय गोष्टी आहेत त्या आपण केल्या पाहिजे. तर बघा, हे एवढे विद्वान माणसं मनन करत आहेत, तर आपणही पोथीचं जे काही तुम्ही या पोथीमध्ये चरित्र ऐकता त्याचं मनन केलं पाहिजे. काही का काम करत असे ना तुम्ही, तुमच्या मनामध्ये चरित्रच राहिले पाहिजे की असं होतं, मग त्यांनी तसं केलं, मग हे असं का झालं असेल. तुमच्या मनामध्ये प्रश्नही येतील. आणि तुम्हाला सांगतो, आश्चर्याची एक गोष्ट अशी की तुम्ही जर खरंच शास्त्राचं जर चिंतन करत राहणार, तुम्ही जर हे पोथी ऐकल्यानंतर तुम्ही जर त्याचं खरंच चिंतन करत राहिले, तर तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपोआप सुटतील. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळत राहतील, तुम्ही जर तसं चिंतन केलं तर. काही कोणाला विचारायची गरज नाही. एवढं चिंतन आणि मंथनामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तुमचेच प्रश्न असतात आणि तुम्हीच त्याचं उत्तर देऊन टाकणार. एवढे प्रभावशाली तुम्ही होणार की तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच देणार. ही एक खासियत आहे आपल्या या शास्त्राची. तुम्ही तेवढं चिंतन मंथन करा, फक्त तुमच्या प्रश्नाचे उत्तर बऱ्यापैकी तुम्हालाच मिळतील. जे काही एखादे दोन राहतील प्रश्न, तर ते तुम्ही कोणाला विचारू शकता. महत्वाचं मला एवढंच सांगायचं आहे माहीमभट्टाच्या या वागण्यावरून. माहीमभट्ट एवढे विद्वान असताना पण ते रस्त्याने येत असताना स्थळे मनन करू लागले. मनामध्ये स्थळाचं मनन चालू आहे. काय प्रश्न करावेत, काय करावं, कसं करावं, कोणता प्रश्न विचारावा, कोण्या शास्त्रातून प्रश्न विचारावा, चिंतन चालू आहे.
मननशील आहेत, मनन करत आहेत. ते माहीम भट्ट हे मनन करत आहेत. माणूस हा मननशील आहे म्हणून तर त्याचं नाव माणूस आहे, म्हणून तर त्याचं नाव मनुष्य आहे. आपण मननशील आहोत. फरक एवढाच आहे की एखादा चांगला माणूस चांगल्या गोष्टीचं मनन करते, एखादा वाईट माणूस वाईट कार्याचं मनन करते आणि तो वाईट होऊन जातो माणूस. त्यामुळे तुम्ही चांगल्या कामाचं मनन करा, चांगल्या विचारांचं मनन करा, तुम्ही चांगले होऊन जाणार. तुम्ही वाईट माणसासोबत राहणार, वाईट कार्याचं मनन करणार तर तुम्ही पण वाईट होणार. मनन तर करायचं आहे परंतु चांगलं मनन करा. ऐसे बोलती तरी ऐसा आक्षेपू करीन. माहीम भट्ट मनन करत आहेत. ते जर मला असे बोलले तर मी असा आक्षेप करेन, मग मी असं बोलेन. मग त्यांनी जर काही आक्षेप केला तर मी त्या प्रश्नाचं उत्तर असं देईन. ऐसे बोलती तरी ऐसा आक्षेपू करीन, असे बोलले तर मी असं बोलेन. मग दोघे भामाठाणासी गेले. दोघे पण भामाठाणाला गेले. गणपत अपियोसी गावामध्ये प्रयोजन होते म्हणून ते गावामध्ये निघाले. गणपत अपियोंना गावामध्ये काहीतरी काम होतं आणि म्हणून ते गावामध्ये गेले. तो पिंपळे वामन भट्ट गोसावियाच्या दर्शना जात होते. भामाठाण येथील पिंपळे वामन भट्ट स्वामींच्या दर्शनासाठी निघाले होते. गणपती अपयोन म्हणितले वामन भट्टो तुम्ही के जात असा. गणपत अपयोंनी विचारलं वामन भट्टांना की वामन भट्ट हो तुम्ही कुठे जात आहात बरं. नामी गोसावियाच्या दर्शनात जातो असे. पिंपळे वामन भट्ट म्हणतात मी स्वामींच्या दर्शनाला जात आहे. वामन भट्ट हे त्यांचं नाव आणि पिंपळे हे त्यांचं आडनाव. हो का. गणपत अपय म्हणतात असं आहे का. माहीम भट्टा ते घेऊन जा. मग आमच्या माहीम भट्टांना पण तुम्ही घेऊन जा सोबत. गणपत अपयो हे माहीम भट्टांचे सासरे पण लागायचे आणि मामा पण लागायचे. हो का. मग दोघे गोसावियाच्या दर्शना निघाले. गोसावियासी उदयाचा पूजावसर झाली. यानंतर भीतरीला ओट्यावरी पूर्वामुखासन असे. पिंपळे वामन भट्ट म्हणतात ठीक आहे घेऊन जातो आम्ही तुमच्या माहीम भट्टांना. मग दोघे पण स्वामींच्या दर्शनाला निघालेले आहेत. स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे. ओट्यावर स्वामी बसलेले आहेत पूर्वाभिमुख होऊन, म्हणजे स्वामींचं श्रीमुख जे आहे ते पूर्व दिशेला आहे. गोसावियांचा श्रीकंठी गळदंडा श्रीमुखी तांबोळ भाळ प्रदेशी चंदनाचा आडा ऐसे देखिले. स्वामींच्या गळ्यामध्ये माळ घातलेली होती, फुलांचा हार घातलेला होता. श्रीमुखामध्ये तांबूळ होतं, पान खाल्लेलं होतं. भाळ प्रदेशी चंदनाचा आडा होता. भाळ प्रदेशावर चंदनाचा आडा म्हणजे चंदन लावलेलं होतं. तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो स्वामी कधी पण पानच खायचे, मग स्वामींचे दात पण लाल जरद झाले असतील पान खाऊन खाऊन. आला असेल असा प्रश्न तुमच्या मनामध्ये, कारण पानाने तोंड लाल होते आणि साहजिकच आहे दात पण लाल होणार. मग स्वामींचे दात लाल होते का. कसे होते दात. दशनरत्न पंक्तींच. स्वामींची दात कसे होते. आलोहित ओष्टपुट हिरे नग दंतपंक्ती. कसे होते. दंतपंक्ती कशा होत्या. दात कसे होते. जणू काही हिरे बसवलेले आहेत, एकदम पांढरे शुभ्र चमकदार दात असे होते. लाल नव्हते. पानं खात होते तरी पण लाल दात नव्हते स्वामींचे. कशामुळं. स्वामी जे पानं खायचे त्या पानामध्ये काथ कधीच वापरायचे नाही. स्वामी नसुद्ध पान खायचे, सकरपुरा फोडी त्यामध्ये टाकायचे सुपारीच्या. काथ टाकत नव्हते. काथ जर टाकला असता तर स्वामींचे दात लाल झाले असते आणि स्वामींचे दात तर मोत्यासारखे होते, पांढरे शुभ्र हिऱ्यासारखे होते, पांढरे एकदम चमकदार. तर स्वामींचे दात लाल होते असा अर्थ नाही. स्वामी जरी पान खात असतील तरी त्या पानामध्ये काथ टाकत नव्हते, काथचा वापर होत नव्हता. आणि भाळ प्रदेशावर चंदनाचा आडा लावलेला होता. ऐसे देखील असं पाहिलं. पिंपळे वामन भट्टी गोसावी अशी दंडवत घातली श्रीचरणा लागले. माहीम भट्टी काया प्रणित केले. पिंपळे वामन भट्टांनी स्वामींना दंडवत घातले, पाया पडले. माहीम भट्टांनी काय केलं. माहीम भट्टांमध्ये गर्व भरलेला आहे भरपूर, त्यामुळे त्यांनी काय केलं. काया प्रणित केलं. कसं काया प्रणित. ज्याप्रमाणे आपण पाहतो रस्त्याच्या कडेला मंदिर असते, लोक सायकलवरून जात आहेत, कोणी पायाने चालत आहेत, कोणी मोटरसायकलवर जात आहेत आणि मंदिरापुढे गाडी थांबवावी, मंदिरात जाऊन देवाच्या पाया पडावं याचं काही नसते त्यांना घेणं देणं. गाडीवर चालता चालता त्या बरोबर मंदिरापुढे गाडी आली की अशी मान खाली वाकवतात. सायकलवर चालणारा व्यक्ती पण अशी मान खाली वाकवतो. त्याला म्हणतात काया प्रणित करणे. तर त्याप्रमाणे स्वामींसमोर येऊन पण फक्त थोडीशी काया प्रणित केली, थोडंसं अंग वाकवलं, मान थोडीशी वाकवली, त्याला म्हणतात काया प्रणित करणे. मग दोघे गोसावी जवळी बैसले. मग दोघे पण स्वामींजवळ बसले.
नाव एक पिंपळे माहीमभट्टी गोसावी ते देखिले आणि मागील अवघ्याची विसरले. माहीमभट्टांनी स्वामींना पाहिलं आणि जे काही त्यांनी मनन केलं होतं, जे काही वादस्थळ त्यांनी तयार केले होते वाद करण्यासाठी, मी असा प्रश्न करेल, मग असा प्रश्न करेल, मग स्वामींनी जर असं मला उत्तर दिलं तर मी त्या उत्तरावर असा आक्षेप घेईल, हे जे काही सर्व प्लॅनिंग केली होती त्यांनी ते सर्व विसरून गेले. नाव एक पिंपळे वामन भट्ट होते. थोड्या वेळ पिंपळे वामन भट्ट होते. स्वामींची श्रीमूर्ती जेवढी आकर्षित होती, एवढी सुंदर होती, माहीमभट्टाने स्वामींकडे पाहिलं आणि सर्व विसरून गेले. माहीमभट्टांसारखा विद्वान माणूस आणि त्याने विसरून जावं हे शक्यच नाही. परंतु स्वामींच्या ठिकाणी जे वेदशक्ती होती, त्या वेदशक्तीमुळे, त्या सुंदरतेमुळे माहीमभट्ट आकर्षित झालेली आहेत आणि सर्व काही विसरून गेलेले आहेत. पिंपळे वामन भट्ट थोडा वेळ बसतात, मग ते स्वामींना दंडवत करतात आणि निघतात. माहीमभट्ट चाला ना. पिंपळे वामन भट्ट म्हणतात माहीमभट्टांना, चला ना आता सोबत, आता निघालो आम्ही. ते उगेची माहीमभट्ट काहीच बोलत नाही, कारण की माहीमभट्टांना इथे चर्चा करायची आहे स्वामींसोबत, स्वामींना हरवायचं आहे. सर्वज्ञ म्हणितले. माहीमभट्ट तर काहीच बोलत नाहीत. स्वामीच म्हणतात, तुम्ही तव चाला, या असो आवडेल तव असती मग येती. स्वामी म्हणतात तुम्ही जा. कोणाला म्हणतात? पिंपळे वामन भट्टांना. तुम्ही जा. माहीमभट्टांना जेवढ्या वेळ बसावंसं वाटेल तेवढ्या वेळ बसतील आणि ज्यावेळेस निघून जावंसं वाटलं त्यावेळेस येतील ते. मग पिंपळे वामन भट्ट निघाले. पिंपळे वामन भट्ट निघाले. मग सर्वज्ञ म्हणितले, येथोनी अत्यंतिक संस्कृती छेदू होय ऐसी काही प्रतीती आठी. मग स्वामी म्हणतात माहीमभट्टांना चर्चा चालू करावी असं काही त्यांच्या डोक्यामध्ये येत नव्हतं. शेवटी स्वामीच म्हणतात, स्वामीच वाचा फोडतात चर्चेला. काय म्हणतात स्वामी? मग सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात, येथोनी अत्यंतिक संस्कृती छेदू होय ऐसी काही प्रतीती आठी. स्वामी माहीमभट्टांना विचारतात, माहीमभट्ट हो, अत्यंतिक संस्कृती छेद होय ऐसे काही प्रतीती आती. अत्यंतिक म्हणजे समूळापासून नष्ट होईल, ही जी संसाराची बेडी आहे ही नष्ट होईल अशी काही तुम्हाला प्रतीती आहे का? हा जो संसार रूपी सागर आहे, या सागरातून हा जीव तरुण जाईल अशी काही प्रतीती आहे का तुम्हाला? असं काही ज्ञान आहे का की हे जे संसाराची बेडी या जीवाला पडलेली आहे ती बेडी छेदून जाईल, अशी काही माहिती आहे का तुम्हाला? काही उपाय माहिती आहे? माहीमभट्टी म्हणितले आती. माहीमभट्ट म्हणतात, हो आम्हाला माहिती आहे, संसारापासून हा जीव कसा मुक्त होतो, त्यासाठी काय उपाय आहेत, त्यासाठी काय आचरण करावं लागणार आहे, हे सर्व आम्हाला माहिती आहे. तरी कोणे कामे नारायजे. माहीमभट्ट बघा अहंकाराने भरलेले आहेत म्हणून कसे उत्तर देतात स्वामींना. स्वामींना काय म्हणतात माहीमभट्ट? माहीमभट्ट म्हणतात, तरी कोणे कामे नारायजे. अहो हा क्षुल्लक प्रश्न तुम्ही मला विचारत आहात, तर तुम्ही अशी कोणत्या कामामध्ये व्यस्त होतात की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नाही सापडलं अजून? एकदम उद्धटासारखं उत्तर दिलेलं आहे, कारण नम्रता नाही यांच्या ठिकाणी आलेली अजून. सरळ स्वामींना या शब्दात बोलतात ते. तो बाईसी म्हणितले बाबावरी प्रतीती नाही. बाईसा तिथेच होत्या आणि बाईसा म्हणतात, तो बाईसी म्हणितले बाबावरी प्रतीती नाही. बाईसा तिथेच होत्या. बाईसांनी हे शब्द ऐकले आणि बाईसा म्हणतात, या माहीमभट्टाची स्वामींवर बिलकुल प्रतीती नाही, म्हणून घागरा बांधो आदरीला. लगेच घागरा बांधण्याच्या तयारीत होते. म्हणजेच काय? मरमर पोरा तुझा मडा बांधो घागरा मसन बेरी जाय बोबा तो वाजत टुणुटुणू, अशी त्यांची शिवी होती. म्हणजेच काय? तर माहीमभट्टा तुझं मड बसू दे, तुझ्या तिरडीला चांगले घुंगर लावून वाजत गाजत तुला तुझं मड स्मशानात नेऊ, असं बाईसा शिवी देतात. गोसावी श्रीकरे श्रीमुखे श्रीमुकुटे म्हणितले, बाई रहा जीवी अनंता जन्माचे खते बैसले असती, ते सहसा कायसेन फिटती झाडली आविन. स्वामी म्हणतात बाईसांना, बाई तुम्ही गप्प राहा. श्रीकरे म्हणजे हाताने सांगितलं गप्प बसा, श्रीमुखी म्हणजे तोंडाने पण बोलले देव, आणि श्रीमुकुटे म्हणितले म्हणजे श्रीमुकुटाने पण अनुकार केलेला आहे स्वामींनी. आणि स्वामी म्हणतात बाई गप्प राहा. या जीवाच्या ठिकाणी अनंत जन्माचे खते म्हणजे पाप दोष लागलेले आहेत, ते झाडल्याविन कसे काय निघून जातील बरं? यावरी गोसावी सूर्येचा दृष्टांत निरोपिला. यावर स्वामींनी सूर्येचा दृष्टांत सांगितला. सूर्यचा दृष्टांत यापूर्वी पण मी सांगितलेला आहे तुम्हाला. आणि पूर्वी काय यायचे तुम्ही न कराची. आणि मग स्वामी म्हणतात, बाई तुम्ही आता माहीमभट्टांना एवढं बोलत आहात, तुम्ही पूर्वी काय केलं आमच्यासोबत? आम्हाला पाय पुसणं बसायला टाकलं,
आम्हाला दुधी करंट्यामध्ये पाणी भात दिला खायला. पुरे बाबा म्हणून पोळली. बाईसांना आठवण आली पूर्वीची आणि बाईसा म्हणतात, बाबा आता काही काढू नका जुनं. दुःख होते बाईसांना मनामध्ये, पोळल्या जातात बाईसा ते ऐकून. मग सर्वज्ञ म्हणते तरी कैसी आथी. मग स्वामी माहीम भट्टाकडे वळतात आणि म्हणतात, मग कैसी आथी, तुम्हाला प्रतीती माहिती आहे ना या जीवाची, कशी मुक्तता होते संसारामधून, काय उपाय आहे सांगा तरी आम्हाला. माहीम भटी म्हणितले. माहीम भट्ट म्हणतात, कर्म की जे कर्मा तो सुधांत कर्ण होय, सुधांतष्करणे वैराग्य उपजे, वैराग्य ज्ञान होय, ज्ञान उदे मोक्षु होय. स्वामींच्या प्रश्नाला माहीम भट्टाने उत्तर दिलं. माहीम भट्ट सरळ सरळ म्हणतात, कर्म की जे, कर्म करत राहा. कर्म केल्याने अंतःकरण शुद्ध होते आणि शुद्ध अंतःकरण झालं की वैराग्य उत्पन्न होते आणि वैराग्य उत्पन्न झालं म्हणजे ज्ञानोदय होतो, ज्ञान प्राप्त होते आणि ज्ञानोदय झाला की मोक्ष होतो. मग यावरी सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, नित्यनिमित्तिके कर्मे ती प्रतिदिनीच्या प्रतिवाया परिहारा गेली. जे नित्यनिमित्तिक कर्म आहेत ते नित्यदिनीच्या परिहारा गेलेले आहेत. कामिके ती फळा गेली. जे कामिक म्हणजे काहीतरी निमित्त कारण असते ते कर्म करण्यामागे, काही विशिष्ट तिथी असतात, काही सण असतो. तर अशा वेळेला जे कर्म करतात, काही पर्वानिमित्त कर्म करतात, नैमित्तिक कर्म, काही पर्व वगैरे आल्यानंतर ते सर्व नैमित्तिक कर्म जे आहेत ते फळा गेली. त्याचं जे काही फळ भेटायचं ते छोटं मोठं भेटून जाईल. आणि जे दररोजचे कर्म आहेत ते नित्यदिनीच्या प्रत्यवाया गेली. जे नित्यदिनीचे तुमचे पापकर्म आहेत, जे नित्यदिनीचे तुम्ही छोटे मोठे पापकर्म केलेले आहेत, तसे नित्यदिनीचे जे पापकर्म बोलले जातात ते 5 प्रकारचे असतात. कोणते कोणते कर्म आहेत? पंचसुना दोष असं बोलतात नित्यकीच्या कर्माला. जसं झाडे राखणे, कांडणं, चूल पेटवणं, दळण, पाणी भरणं वगैरे वगैरे जे आहेत, हे जे नित्यदिनीचे जे कर्म आहेत त्याच्या परिहारासाठी जे काही तुम्ही कर्म केले चांगले पुण्याचे, ते त्याच्या परिहारासाठी गेले. जे तुमच्याकडून काही छोटं मोठं पाप घडलं त्याच्या परिहारासाठी ते खर्ची झाले. आणि जे नैमित्तिक कर्म केले तुम्ही, काही तिथीवार आहे विशिष्ट म्हणून कर्म केलं, काही पर्व आहे म्हणून काही विधी आचरण केला, हे विशिष्ट काळामध्ये जे काही कर्म आचरण करतात त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. काहीतरी निमित्त आहे, पर्वाचं आहे, तिथीचं आहे, वाराचं आहे, काहीतरी असं निमित्त आहे म्हणून त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. तर नैमित्तिक कर्म जे काही छोटे मोठे फळ मिळायचे त्याच्या परिहाराला गेले, त्याच्या मोबदल्यात फळ मिळणार. आणि नित्यदिनीचे कर्म त्या नित्यदिनीच्या दोषाच्या ठिकाणी परिहाराला गेले. मग आता स्वामी पुढे म्हणतात, मा के असे कर्म. आता कर्म उरलं कुठं तुमचं? मा कायसेन शुद्ध अंतःकरण होईल. आता कर्मच मागं उरलं नाही तुमचं. आणि कशाचं शुद्ध अंतःकरण होईल तुमचं? आणि मग शुद्ध अंतःकरण जर नाही झालं तर वैराग्य कसं उत्पन्न होईल? आणि वैराग्य जर उत्पन्न नाही झालं तर ज्ञान कसं होईल? आणि ज्ञानच नाही झालं तर मा के असे मोक्ष. सांगा आता कुठं आहे मोक्ष तुमचा? मायनस प्लस बरोबर सुरुवातीलाच होऊन गेलं, उरलंच काही नाही मागे, तर मोक्षापर्यंत कसे जाणार तुम्ही? पुढे स्वामी अजून प्रश्न करतात, एकी क्रियेचा ठाई काही दोन्ही फळे असती. स्वामी म्हणतात, तुम्ही कर्म एक करणार आणि त्याच्या फळाच्या अपेक्षा 2 करणार, असं कसं चालेल? एका कर्माला एकच फळ मिळणार, 2 फळ कधीच मिळणार नाही तुम्हाला. तुम्ही दुकानावर गेलात, 10 रुपये दिले त्याला, तर तुम्हाला ते 10 रुपयाचंच साहित्य देणार, 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा देणार किंवा 10 रुपयाचा अगरबत्तीचा पुडा देणार. तुम्ही त्याला जर म्हटले नाही हे 10 रुपये घ्या, 10 रुपये मूल्याची मला मग बिस्किटचा पुडा पण द्या आणि अगरबत्तीचा पुडा पण द्या, तर 2 कसे मिळतील तुम्हाला? तुमच्याकडे जे आहे तेवढंच तुम्हाला मिळणार. एक कर्म करायचं आणि दुप्पट अपेक्षा करायची असं चालणार नाही, असं स्वामी स्पष्टपणे माहीम भट्टांना सांगतात. मग स्वामी म्हणतात, हे अवघेची लटिके, हे तू जे म्हणतोस ते सर्व काही खोटं आहे. यामध्ये सत्यार्थ काही एक नाही, सर्व लटिके आहे, सर्व खोटं आहे तुमचं म्हणणं. मग सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात, अविद्यायुक्ता जीवा स्वतः ज्ञान न संभवे मा का संभवे आणि काण संभवे यावरी उघाणी प्रवर्तली. मग स्वामीच म्हणतात, जो अविद्यायुक्त जीव आहे, आपण सर्वच जीव जो आहोत ते अविद्यायुक्त आहेत. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी अविद्या नावाचा दोष आहे. आणि असे जे अविद्यायुक्त जीव आहेत अशा जीवांना स्वतः ज्ञान कधीच संभवत नाही. मा का संभवे आणि काण संभवे.
यावर युगाणी प्रवर्तली ज्ञान संभवते किंवा मग संभवत नाही. कशामुळे? या मुद्द्यावर उघाणी प्रवर्तली म्हणजे चर्चा चालू झालेली आहे. मग माहिमभट्टी म्हणितले गणपती आपयो म्हणितले होते मराठी अणावर बोलती. मग माहिमभट्टांना आठवते की गणपत आपयो म्हटले होते की श्री चांगदेवराव गोसावी खूप सुंदर मराठी बोलतात. त्याचा प्रत्यय माहिमभट्टांना आलेला आहे. इथे सुंदर मराठी बोलत होते स्वामी. ते हे आता संस्कृते उपन्यास करू. मग माहिमभट्ट म्हणतात आता मराठी द्या सोडून. मनातल्या मनात म्हणतात बरं का, स्वामींना नाही म्हणत. माहिमभट्ट मनातल्या मनात काय म्हणतात की आता मराठी बस झालं, आता आपण संस्कृत मध्ये बोलूया, बघूया यांना संस्कृत येते का. मग ती संस्कृते उपन्यासू केला आणि मग स्वामींनी आणि मग माहिमभट्टांनी संस्कृत मध्ये उपन्यास केला म्हणजे चर्चा चालू केली. तो गोसावी अवलिय संस्कृत बोलो आदरिले. मग स्वामी पण चांगल्या प्रकारे संस्कृत बोलायला लागलेले होते. गोसावी जे प्रयोग बोलती ते तया श्रुतची नाही. स्वामी जे प्रयोग बोलायला लागलेले आहेत, प्रयोग म्हणजे काय, जे उत्तर देत आहेत, जो परिहार देत आहेत, तो परिहार, ते शब्द, ते उत्तर माहिमभट्टांनी कधीही ऐकले नव्हते असे स्वामी बोलायला लागलेले आहेत. ऐसे घडिया चारी संस्कृते उघाणी झाली. 4 घडिया संस्कृत मध्ये उघाणी झाली संस्कृत भाषेमध्ये. मग संस्कृते निरुत्तर केले. माहिमभट्ट मराठीमध्ये तर निरुत्तर झालेच होते, संस्कृत मध्ये पण निरुत्तर झाले म्हणजे हारले स्वामींपुढे माहिमभट्ट. मग माहिमभट्ट उगेची राहिले. मग माहिमभट्ट उगेची राहिले, काहीच बोलत नाहीत, गप्प बसतात. मग गोसावीची मुख केले. मग स्वामींनीच मुख केलं म्हणजेच बोलण्याची सुरुवात केली. सर्वज्ञ म्हणतले सृष्टीमध्ये कवणे करणे मुंची जेना. सर्वज्ञ म्हणतले सृष्टीमध्ये कवणे करणे मुंची जेना. एके परमेश्वरे विन सृष्टीमध्ये जीव जे तुले ही करी ते तुलेनी काही सेनही न मुंचे एक वांचवणी. स्वामी म्हणतात या पूर्ण सृष्टीमध्ये कोणत्याही क्रियेने, कोणत्याही विधीने या जीवाचं मुंचन म्हणजे मुक्तता होऊ शकत नाही या संसारापासून. तर मग या जीवाची मुक्तता होऊच शकत नाही का? नायके परमेश्वरे विन म्हणजे एकट्या परमेश्वरा वांचून कोणीही या जीवाची मुक्तता करू शकत नाही. एकुलते एक फक्त परमेश्वर आहेत जे या जीवाची मुक्तता करू शकतात या संसार बंधनापासून. या सृष्टीमध्ये जीव जेवढेही काही क्रिया करतो, विधी करतो अन्य राहटीच्या, देवता धर्माच्या, तेवढ्याने कशानेच मुंचन होत नाही या जीवाचं या संसारामधून. मुंचन म्हणजे काय? मुक्तता. लक्षात राहू द्या शब्द. मुंची जेना म्हणजे मुक्त होत नाही. न मुंचे म्हणजे मुक्ती मिळत नाही त्याला या संसारापासून, काहीसे नाही न मुंचे. एक वांचोणी, एक वांचोणी म्हणजेच परमेश्वरा वांचोणी. माहिमभट्टी म्हणितले. यावर माहिमभट्ट म्हणतात ते एक सृष्टी अंतर्वृत्य होय आणि जीवाचे कर्ण होय, तरी तेने का मुंचावे आणि येणे का न मुंचावे. माहिमभट्ट म्हणतात सर्व काही जे काही विधिविधान आहे ते या सृष्टीमधलेच आहेत. मग एका विधिविधानाने मुंचन होते म्हणजे मुक्तता होते आणि एकाने मुंचन होत नाही, असं का बरं? सर्वज्ञ म्हणते तो जीवाचा स्वभाव म्हणून स्वभाव प्रकटे तै जीव मुंचे. स्वामी म्हणतात हा जीवाचा स्वभाव आहे. एखाद्या जीवाला देवता धर्म आवडतात, एखाद्या जीवाला ईश्वर धर्म आवडतात. त्याच्या मनानुसार त्याने आचरण केलं तर त्याच्या मनानुसार आचरण केल्यानंतर त्याला त्या क्रियेच्या बदल्यात जे फळ भेटायचं होतं तेच मिळणार, वेगळं थोडी मिळणार. तुम्ही बी जर टाकली बाभळची आणि तुम्ही म्हणणार की नाही आता 10 वर्षांनी याच झाडाला आंबे लागतील, तर कसं चालेल? देवता धर्माचं आचरण केलं तर देवता धर्माची फळे मिळणार, परमेश्वराचं आचरण केलं तर परमेश्वराची फळे मिळणार. स्वभाव प्रकटे तै जीव मुंचे. स्वभाववत ज्या वेळेस ईश्वर प्रगट होईल, ज्याप्रमाणे तुम्हाला श्वास घेण्याचं कधी सांगावं लागते का? नाही. तुम्हाला पाणी प्यायचं कधी सांगावं लागते का? नाही. जेवण करायचं कधी सांगावं लागते का? नाही. झोप घेण्याचं कधी सांगावं लागते का? नाही. आपोआप हे सर्व क्रिया करता तुम्ही, न सांगता करता. त्याचप्रमाणे ईश्वराचंही स्मरण झालं पाहिजे तुमच्याकडून, न सांगता आपोआप झालं पाहिजे स्मरण. असं जर तुम्ही स्वभाववत ईश्वराचं स्मरण केलं, स्वभाववत ईश्वर जर झाला तुमच्याकडून, तर तुमचं मुंचन नक्की होईल. स्वभाव म्हणजे स्वधर्म. स्वभाव म्हणजे काय? तर स्वधर्म आहे. मग माहिमभट्ट बुजवणी गेले, जे गीतेच्या व्याख्यानामध्ये सांगितलेलं आहे त्या अर्थाने इथे स्वामी बोलत आहेत.
जे काही गीतेमध्ये सांगितलेलं आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जे बोलत आहे तिथे, ते 5000 वर्षापूर्वी जे गीता निरूपण केलेली आहे त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्या अनुषंगिकच स्वामी पण इथे बोलत आहेत. जसं आपण सर्व म्हणतो की गीता जी आहे ती संस्कृतमध्ये आहे आणि गीतेमध्ये जे काही गुह्य तत्वज्ञान सांगितलं ते सूत्रपाठात आहे. एरवी पण आपण असं बोलतच असतो. आणि हे जे काही स्वामींनी निरूपण केलं हे निरूपण आपल्याला गीतेमध्ये पण सापडते की परमेश्वराला भजा, परमेश्वराला पूजा, देवता धर्म सोडून द्या, सर्व धर्मानं परित्यज्यं मामेकं शरणं व्रज वगैरे वगैरे भरपूर काही आपल्याला गीतेमध्ये पण सापडते. मग माहीम भट्ट बुजवणी गेले, माहीम भट्ट बुजवणी गेले म्हणजे सर्व काही समजलं त्यांना. मग म्हणितले जी जी एक ते कवण. मग माहीम भट्ट म्हणतात जी जी एक ते कवण. एक जसं स्वामींनी सांगितलेलं आहे एक वांचोनी मागे आलेला आहे, तर माहीम भट्ट तेच म्हणतात की एक ते कवण, एक ते काय असं प्रश्न करतात. सर्वज्ञ म्हणते ते ईश्वर दास्य, ईश्वराचं दास्य करावं हे स्वामी सांगतात. माहीम भट्टी म्हणते जी जी निराकार निर्वेवा ईश्वराचे दास्य कैसे घडे. माहीम भट्ट म्हणतात जी जी निराकार आणि निर्वेव असा ईश्वर आहे त्याचं दास्य कसं घडणार. सर्वज्ञ म्हणते स्वामी म्हणतात परमेश्वर निर्वेव निराकार वसे परिकृपा शेषावेऊ साकारू होय अवतरोणी आपले सन्निधान दे. मग स्वामी म्हणतात परमेश्वर जरी निराकार असला, निर्वेव असला तरी पण तो कृपावशे अवतार धारण करतो. सावेव म्हणजे अवयवेशी युक्त, साकार म्हणजे आकाराशी युक्त असा तो परमेश्वर अवतार धारण करतो आणि मग आपलं सन्निधान देतो. आणि असं सन्निधान दिल्यानंतर तुम्ही तिथे त्याचं दास्य करू शकता असं स्वामी माहीम भट्टांना सांगतात. माहीम भट्टी पुसले जी जी व्यक्ता अव्यक्ता परमेश्वराचे कैसे लक्षण. माहीम भट्ट विचारतात जी जी व्यक्त आणि अव्यक्त परमेश्वराचं कसं लक्षण आहे. सर्वज्ञ म्हणते भटो व्यक्ती शक्ती ते अधिकरुणी परमेश्वर व्यापारती. परमेश्वराचा सकळही व्यापार शक्ती द्वारक, अव्यक्ती व्यापारू नाही. मग स्वामी म्हणतात जे व्यक्तमंत परमेश्वर आहेत ते शक्तीला मुख्य करून परमेश्वराचा सर्व व्यापार करतात आणि परमेश्वराचा जो व्यापार असतो तो सकळही व्यापार शक्तीद्वारक असतो आणि अव्यक्त मंताच्या ठिकाणी काही व्यापारच नाही. जी जी अव्यक्ती परमेश्वर कैसे व्यापारती. मग माहीम भट्ट विचारतात जी जी अव्यक्त म्हणतं परमेश्वर कसे व्यापार करतात बरं. सर्वज्ञ म्हणितले सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरे ती मनुष्य वेशधारी होती, माया वेशधारी होती, मायापूरधारी होती, माया निंदम माया घटाकारे आकारे होते. नखचर्म रोमादी करुण शुद्ध चैतन्याची ते मायापुरी मायसे विमान ब्रह्मांडी शक्ती अधीन शक्ती व्यापार. मायापुरी ईश्वराधीन शक्ती व्यापार. मायापुरी तर शक्ती तुल्य माया ईश्वरी संपूर्ण शक्ती जीवी अंशता शक्ती ऐसिया मायापुरा ते स्वीकरोणी कर्मभूमी स्थिता मनुष्य देह युक्ता जीवादान पर्यंत आपला संबंध देती ते दास्य मोचक. स्वामी म्हणतात की सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरतात, मनुष्य वेशाचं धारण करतात, माया वेशाचं धारण करतात, मायापूर धारण करतात. मग मायापूर कोणी निर्माण केलेला आहे तर मायेनं निर्माण केलेला आहे. माया घटाकारे आकारे नखचर्म रोमादी करून शुद्ध चैतन्याची ते मायापूर कसं आहे ते सांगत आहेत स्वामी. माया घटाकारे आकारे होते, नखचर्म रोमादी करून शुद्ध चैतन्याची ते. मायेचे 3 प्रकार आहेत, जड अजडची जड. या 3 प्रकारच्या मायेचा इथे उपयोग केलेला आहे मायापूर तयार करण्यासाठी. आणि असं जे मायापूर आहे त्या मायापुराची अभिमानिनी कोण आहे तर मायाच आहे. आणि ब्रह्मांडामध्ये कसा व्यापार चालतो तर शक्ती अधीन शक्ती व्यापार आहे. म्हणजेच काय, ज्याप्रमाणे आता तुम्हाला माहिती असेल एखादा तलाठी असतो, तलाठी कोणाच्या अधीन असतो, मंडळ अधिकाऱ्याच्या अधीन असतो. मंडळ अधिकाऱ्याच्या वर कोण असतं, त्याच्यावरचा अधिकारी जो काही असेल, मग त्याच्यावरती तहसीलदार, तहसीलदाराच्या वरती कलेक्टर, म्हणजे एकाच्या अधीन एक असतात हे जसे आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे देवतेमध्ये पण एका देवतेच्या अधीन एक देवता, एका देवतेच्या अधीन एक देवता असं असते आणि त्या सकळ देवता परमेश्वराच्या अधीन असतात असं स्वामींना इथे सांगायचं आहे. जैसे द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्तीचे दासे घडे तै हा जीव संसारापासून मुंचे. मग स्वामी सांगतात द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज होऊन गेले, त्यांचं दास्य घडलं तर हा जीव मुक्त होतो संसारापासून. मग या उत्तराला माहीम भट्ट प्रश्न करतात जी जी ते युगची गेले, द्वापारी उत्तर निघून गेलं, त्याने अवतारे बीजे केले, ते अवतारही निघून गेले. सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात जैसे मातापुरी श्री दत्तात्रय प्रभूचे दास्य घडे तै जीव संसारापासून मुंचे. मग स्वामी म्हणतात जे सह्याद्री पर्वतावर मातापुराला जे दत्तात्रय महाराज असतात त्यांचं जर दास्य घडलं तर हा जीव संसारापासून मुक्त होतो. जी जी ते अदृश्य त्या दर्शन देण्याची नाही. माहीम भट्ट म्हणतात जी जी दत्तात्रय महाराज तर अदृश्य असतात, ते कोणालाच दर्शन देत नाही. मग आता काय करायचं. सर्वज्ञ म्हणते जैसे द्वारावती श्री चांगदेव राऊळांचे दास्य घडे तरी जीव संसारापासून मुंचे. स्वामी म्हणतात जे द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळ आहेत त्यांचं जर दास्य घडलं तर हा जीव संसारापासून मुक्त होतो.
तयासी शंका केली. माहीभट्ट पुन्हा शंका निर्माण करतात. ते अविद्यमान. माहीभट्ट म्हणतात ते पण अविद्यमान आहेत. विद्यमान कुठे आहेत? त्यांनी तर तेव्हाच पुरत्याग केला कामाख्यानिमित्त. सर्वज्ञ म्हणते स्वामी म्हणतात, जैसे अजिकालीचा माणी रिधोरा श्री गुंडमरावळाचे दासे घडे ते हा जीव संसारापासून मुंचे. मग स्वामी म्हणतात आताच्या काळात जर पाहायला गेलं, आजीकालीचा माणी म्हणजे आताच्या काळात आजकालच्या वेळेमध्ये जर पाहायला गेलं, रुद्धपूरला जे श्री गुंडमरावळ आहेत त्यांचं जर दास्य केलं तर हा जीव संसारापासून मुक्त होऊ शकतो. ते प्रत्यासी आले. स्वामींनी असं सांगितलं की रुद्धपूरचे जे गुंडमरावळ आहेत त्यांचं दास्य केलं तरी मुंचन होते, मुक्त होते जीव संसारापासून. मग हे त्यांना पटलं, थोडस प्रत्ययाला आलं. परी सविषेक बुजतीची ना, परंतु सविशेष बुजतीची ना म्हणजे पूर्ण मनातील शंका काय गेली नाही. मग माहीभट्ट म्हटले जी जी सन्निधान ते कैसे. मग माहीभट्ट म्हणतात जी जी सन्निधान ते कसं असावं बरं. सर्वज्ञ म्हणले ते ऐसे. स्वामी म्हणतात ते ऐसे म्हणजे असं सन्निधान असायला पाहिजे. म्हणून आपल्याकडे श्रीकडे दाखविले आणि असं म्हणून स्वामींनी स्वतःकडे दाखवलं बोट, तुम्ही आमचं सन्निधान केलं पाहिजे असं म्हणून स्वामी स्वतःकडे बोट दाखवतात. सर्वज्ञ म्हणितले जीवासी बोधू आणि बोधशक्ती ते येथोनिची किंगा. स्वामी म्हणतात या जीवाला बोध आणि बोधशक्ती ते येथोनिची किंगा म्हणजे आमच्याच पासून होते. तेथ गोसावी हस्तीचा दृष्टांत निरूपिला. तिथे स्वामींनी हस्तीचा दृष्टांत निरूपण केलेला आहे. हस्तीचा दृष्टांत कसा आहे स्वामी सांगतात. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात गावा हस्ती आला ते जातंध हस्ती पाहो आले. गावा हस्ती आला ते जातंध हस्ती पाहो गेले. गावामध्ये हत्ती आला आणि हत्ती आल्यानंतर जे गावातले जात्यंध लोक होते म्हणजे जन्मानेच जे आंधळे होते ते हत्ती पाहायला गेले. एके पाव देखिला, एके सोंड देखिली, एके कानू देखिला, एके पाठी देखिली, एके पोट देखिले, एके पूंस देखिली. मग ते एकमेका संवादती हारे तुवा हस्ती देखिला. काय होती तिथं मग. एका आंधळ्या माणसाने हत्तीच्या पायाला धरून पाहिलं, एका आंधळ्या माणसाने हत्तीच्या सोंडाला धरून पाहिलं, एका आंधळ्या माणसाने कान धरला, एका आंधळ्या माणसाने पाठ पाहिली, एका आंधळ्या माणसाने पोट पाहिलं आणि एका आंधळ्या माणसाने शेपूट पाहिली. असं सर्वांनी पाहिलं आणि मग एकमेकाला ते संवाद करायला लागलेले आहेत. अरे तू हस्ती देखिला म्हणजे तू हत्ती पाहिला का. पाव देखिला तो म्हणे हत्ती खांबासारखा. ज्याने हत्तीचा पाय पाहिला तो म्हणतो हत्ती खांबासारखा आहे. सोंड देखिला तो म्हणे हस्ती मुसळासारखा. ज्याने सोंड पाहिली तो म्हणतो हत्ती मुसळासारखा आहे. आता आहेत ते जात आंधळे. मग पाहिला कसं काय तर हाताने पाहिला, हाताने स्पर्श करून त्यांनी पाहिलेला आहे. डोळे तर नाहीत त्यांना पाहण्यासाठी. मग हाताने स्पर्श करून ते आकलन करत आहेत की कसा आहे हत्ती आणि त्यांच्या मनानुसार त्यांनी जे आकलन केलेलं आहे त्यानुसार ते सांगत आहेत हत्ती खांबासारखा आहे. ज्यांनी पाय पाहिला, ज्यांनी सोंड पाहिली ते म्हणत आहे हत्ती मुसळासारखा आहे. ज्याने कान पाहिला तो म्हणत आहे हत्ती सुपासारखा आहे. पाठी देखली तो म्हणे हस्ती भिंतीसारखा. ज्याने पाठ पाहिली तो म्हणत आहे हत्ती भिंतीसारखा आहे. पोट देखले तो म्हणे हस्ती कोथळ्यासारखा. ज्याने पोट पाहिलं हत्तीचं तो म्हणत आहे हत्ती कसा आहे कोथळ्यासारखा आहे. ज्यांनी शेपूट पाहिली हत्तीची तो म्हणत आहे हत्ती खराट्यासारखा आहे. ऐसे एकमेका विरोधी. अशा प्रकारे ते एकमेकाचा विरोध करायला लागलेले आहेत. त्यामध्ये एक डोळस होता तो म्हणतो आगाये या हस्तीचा एक एक अवेवू होय. तो जो डोळस माणूस आहे तो म्हणतो अरे वेड्यांनो तुम्ही जो म्हणत आहात तो हत्तीचा एक एक अवयव आहे. परी हस्ती नव्हे. तो पूर्ण हस्ती नाही, तो एक एक त्या हत्तीचा अवयव आहे. ऐसा अवेवी युक्त तो हस्ती. या सर्व अवयवाने युक्त असा तो हत्ती आहे. तैसे जयासी जे शक्ती प्रकाशली असे तो ती शक्ती ते परमेश्वरू म्हणे. मग स्वामी म्हणतात ज्या जीवाला जी शक्ती प्रकाशली परमेश्वराची तो जीव परमेश्वराला त्या शक्तीसारखाच मानायला लागतो, त्या शक्तीलाच परमेश्वर मानायला लागतो. ज्ञानी असे तो म्हणे हे परमेश्वराची एक एकी शक्ती असे. जो ज्ञानी आहे तो म्हणतो ही एक एक शक्ती आहे परमेश्वराची. परिपरमेश्वरू नव्हे, परंतु हा परमेश्वर नाही. ऐसा सर्व शक्तियुक्त तो परमेश्वरू. सर्व शक्तीने युक्त असा तो परमेश्वर आहे. एक शक्ती म्हणजे परमेश्वर आहे असं बोलणं बरोबर नाही, हे चुकीचं आहे. सर्व शक्तियुक्त असा तो परमेश्वर आहे. मग माहिमभटा बोधू झाला. मग माहिमभटांना बोध झालेला आहे. पहिल्याच दर्शनामध्ये बघा, पहिलंच दर्शन झालं, चर्चा झाली,
प्रश्न उत्तर झाले आणि लगेच माहीम भट्टांना स्वामींनी बोधदातृत्व केलेलं आहे आणि आतापासून माहीम भट्ट बोधवंत झालेले आहेत या चरित्रापासून. गोसाव्यावरी प्रतिती आली, स्वामींवर विशेष अशी प्रतिती आली. परमेश्वर म्हणून उठिले, मग परमेश्वर आहेत स्वामी असं त्यांना वाटलं, मनामध्ये प्रतिती आली आणि मग ते उठतात. गोसावी अशी दंडवते घातली, श्रीचरणाला लागले, स्वामींना साष्टांग दंडवत घातले, त्यांनी पाया पडले. जे माहीम भट्ट थोड्या वेळापूर्वी फक्त कायाप्रणित करत होते, फक्त थोडीशी मान झुकवली होती, आता ते साष्टांग दंडवत घालत आहेत, पाया पडत आहेत स्वामींच्या. मग माहीम भट्ट पुन्हा काही प्रश्न करतात, पुन्हा स्वामी काही निरूपण करतात. माहीम भट्टांना स्वामी उद्धरणाचं निरूपण करतात, जे उद्धरणामध्ये वचन आहेत सूत्रपाठातले ते निरूपण करतात आणि ब्रह्मविद्येची काय महती आहे तेही सांगतात. माहीम भट्टा उद्धरण निरूपल्यावरी सर्वज्ञ म्हणितले. माहीम भट्टांना उद्धरण प्रकरणाचे वचन निरूपण करतात स्वामी आणि मग स्वामी माहीम भट्टांना म्हणतात, ब्रह्मविद्ये सकळा ही विद्या अनुषंगिका रिधित्वे प्रकटती का विघ्नत्वे प्रकटती. ब्रह्मविद्येच्या अनुषंगिक सकळ ही विद्या असतात. यक्षणीपासून ते मायेपर्यंतच्या सकळ विद्या देवतेच्या ह्या अनुषंगिक येतात. कोणाला रिद्धित्वे प्रकटतात तर कोणाला विघ्नत्वे प्रकटतात असं स्वामी सांगतात. हे वचन आणि चैलिया स्वप्न टीका तैसा अप्रोषज्ञानिया प्रपंच मिथ्या, हे वचन निरूपिले. अप्रोषज्ञानिया जो आहे त्याला प्रपंच कसा वाटतो, ज्यावेळेस आपण झोपल्यानंतर स्वप्न पाहतो आणि उठून बघितलं तर सगळं खोटं असते, त्याप्रमाणे अप्रोक्षज्ञानियाला हे प्रपंच मिथ्या वाटते. ज्याप्रमाणे आपलं स्वप्न मिथ्या असते, खोटं असते, त्याप्रमाणे अप्रोक्षज्ञानियाला हे सर्व खोटं वाटते. सर्व मोह माया प्रपंच सर्व खोटा वाटतो. मग माई भट्टी पुसले, जी जी परमेश्वरा ते कवणी इंद्र म्हणती, कवणी ब्रह्म म्हणती, कवणी विष्णू म्हणती, कवणी महादेव म्हणती, ऐसे भूत प्रकारे म्हणती असती, तेनेची भावे भसती तरी तयासी फळ कवन दे. मग माई भट्ट विचारतात की परमेश्वराला कोणी इंद्र म्हणतो, परमेश्वराला कोणी ब्रह्म म्हणतो, परमेश्वराला कोणी विष्णू म्हणतो, परमेश्वराला कोणी महादेव म्हणतो, ऐसे बहुत प्रकारे म्हणती. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोक आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारे देवाला भसतात. मग त्यांना फळ कोण देते बरं? यावर स्वामी म्हणतात, भटो अनंत शक्ती परमेश्वरू सकाळासी ही विषय व्यवस्था करीती. स्वामी म्हणतात माहीम भट्टांना की भटो अनंत शक्ती आहे परमेश्वर, परमेश्वराच्या शक्तींचा काही पार आहे का? अनंत आहेत, त्यांचा काही अंत नाही, अपार अशा शक्ती आहेत परमेश्वराकडे. मग परमेश्वर पण अशा या सकळ जीवाची व्यवस्था त्यांच्या प्रमाणे बरोबर लावून टाकतात. मग गोसावी माया निर्वचन निरूपण केले. मग स्वामींनी मायेचा निर्वचन निरूपण केला, म्हणजेच विचारस्थळाच्या सुरुवातीला जे काही वचन आहेत, चैतन्य माया विदेह पराशक्ती, या वचनापासून ते चैतन्य फळ आदी करून सकळी फळे साधने मूर्ते, कवणी एक वेद विभागू चैतन्याच्या अस्तित्वाचे जाणे तथा बोले, हे सर्व वचन स्वामींनी तिथे निरूपण केले मायेच्या संदर्भातले. याला माया निर्वच असं बोलतात, ज्यामध्ये मायेची माहिती स्वामींनी सांगितलेली आहे. विचारस्थळाच्या सुरुवातीलाच ही वचनं आहेत असं भरपूर निरूपण करतात स्वामी. माहीम भट्ट हे विद्वान आहेत म्हणून देव एवढे निरूपण करत आहेत पहिल्याच भेटीमध्ये, नाही तर कोणालाही देवाने एवढं निरूपण केलेलं नाही. पूर्ण चरित्र जरी तुम्ही धुंडाळलं तरी पहिल्या भेटीमध्ये बोध आणि पहिल्याच भेटीमध्ये एवढं निरूपण तुम्हाला कुठेही मिळणार नाही, कोणाच्या चरित्रात मिळणार नाही की देवाने पहिल्या भेटीत एखाद्या भक्ताला एवढं निरूपण केलं, एवढं गुह्यशास्त्र सांगितलं, कुठेच मिळणार नाही तुम्हाला. भट्टोबासांना पण एवढं गुह्य निरूपण केलेलं नाही पहिल्या भेटीमध्ये. भट्टोबासांना 7व्या भेटीला बोध झाला, 8व्या भेटीला अनुसरले, परंतु माहीम भट्टांना पहिल्या भेटीमध्ये एवढं निरूपण झालेलं आहे जे कधी भट्टोबासांना देवानी केले नाही. असं खूप निरूपण केलं स्वामींनी. तर आरोगण्याची वेळ झाली, जेवणाची वेळ झाली. बाईशी म्हणते, बाबा उशिरू झाला. बाईसा म्हणतात, बाबा खूप उशीर झालेला आहे, तुमच्या आरोगण्याची वेळ होऊन गेलेली आहे. यावेळी पांती झाली, यावर पंगत बसली जेवणासाठी. माहीम भट्टा पांती भोजन झाले. जे काही इतर भक्तजन होते, भट्टोबास, नाथोबा, माहीम भट्ट हे सर्व पंक्तीमध्ये बसलेले आहेत जेवणासाठी. माहीम भट्टी प्रसादाची वास पाहिली आणि गोसावी प्रसादाची वाटे सांभाळी केले. माहीम भट्टांना असं वाटलं, एवढे मोठे परमेश्वर अवताराची आज आपली भेट झाली, स्वामींचा प्रसाद जर भेटला आपल्याला तर खूपच छान होऊन जाईल. आणि लगेच स्वामींनी त्यांच्या मनातील भावना जाणून घेतली आणि लगेच स्वामींनी माहीम भट्टांना प्रसादाची वाटी देऊन टाकली. प्रसाद होता त्या वाटीमध्ये स्वामींच्या ताटातला, तो देऊन टाकलेला आहे. आणि मग स्वामींची आरोगणा झाली. गुळा झाला, गुळाही झाला स्वामींचा. विडा ओळगवीला, विडा झाला. माहीम भट्टा तांबोळगी धरी. माहीम भट्टांना पण पान द्यायला लावलं स्वामींनी. माहीम भट्टी गोस्वामी अशी दंडवत घातली. माहीम भट्टांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातले, श्रीचरणा लागले, पाया पडले. गावासी गेले, गावाकडे गेले. वरिसा एकासी प्रभूचा ठाई अनुसरले. वर्षा एका म्हणजे 1 वर्षानंतर गोविंद प्रभू महाराजांच्या ठिकाणी जाऊन ते अनुसरले. कुठे गेले ते रुद्धपूरला गेले.
आणि तिथे जाऊन मग त्यांनी अनुसरण घेतलं. तर अशी माहीम भट्टांची भेट स्वामींसोबत झालेली आहे. हे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या चरित्राला लाईक केलं नसेल तर लगेच या चरित्राला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि त्यांच्याही ज्ञानामध्ये भर पडेल. माहीम भट्ट हे गर्विष्ठ होते, मनामध्ये गर्व होता, परंतु मी यांच्या संदर्भामध्ये एक चांगला गुण सांगितला. दर्शनाला येत आहेत त्याच वेळेला एक त्यांच्या ठिकाणी एक चांगला गुण मला दिसला आणि तो गुण मी तुम्हाला सांगितला. कोणता गुण होता त्यांच्या ठिकाणी? गर्व तर होताच, स्वामींपाशी आल्यानंतर त्यांनी पायाही नाही पडले स्वामींच्या, परंतु रस्त्याने येत असताना मी त्यांचा एक गुण सांगितला. ते ज्यावेळेस रस्त्याने येत होते गणपत आपल्यासोबत त्यावेळेसचा एक गुण सांगितला. तर तो गुण कोणता होता? माहीम भट्टांकडे बोध होण्या अगोदर कोणता गुण होता? जो गुण मी या चरित्रामध्ये सांगितला तो तुम्हाला सांगायचा आहे. आजचा हाच एक प्रश्न आहे. तर तुम्ही सर्वजण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करणार अशी अपेक्षा आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये माहीम भट्टांना स्वामी काही नवीन प्रकरण निरूपण करतात. काय निरूपण करतात हे आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो